ते काय म्हणतात तिथे उभे तुम्ही राहा. सांगा कसं. ऐका मी इथे उभं राहू का म्हणजे तुम्हाला बघा. तर आपण पाहतोय पहिल्या पाणी साचलेलं आहे. पहिल्याच पावसात मुंबईमध्ये पाणी साचलेलं आहे. मी काय म्हणतो, ऐका ना हा तिथे खाली नाही का, खाली व्यवस्थित होईल, खाली व्यवस्थित होईल. खाली व्यवस्थित. आदित्यजी, आज मुंबईची दैना झाली आहे. मुंबईमध्ये पहिल्याच पावसात पाणी शिरलेलं आहे. मुंबईच्या पहिली गोष्ट म्हणजे हा मुंबईत पहिला पाऊस नाहीये. हे कोण आहे? मागे काय मुंबईत हा पहिला पाऊस नाहीये. मेच्या पहिल्या आठवड्यात देखील पाऊस पडून गेला आणि आपल्याला आठवत असेल साकीनाक्याचे काय हालत झाले होते. मागच्या आठवड्यात थोडासा पाऊस झाला, रिमझिम पाऊस झाला आणि त्यानंतर अंधेरी सबवे पूर्णपणे भरून गेलं होतं. आज आपण पाहतोय मुंबईत हा तिसऱ्यांदा की चौथ्यांदा पाऊस झालेला आहे. गेले 2 महिने आम्ही सातत्याने सांगत आहे की नालेसफाई नीट झालेली नाहीये. 2 महिने आम्ही सातत्याने सांगत आहे की मान्सून पूर्वीच्या बैठका असतात त्या महापालिकेने घेतल्या नाहीयेत आणि स्वतःला इन्फ्रामॅन बोलणारे, स्वतःला विजनरी बोलणारे आज कुठे आहेत? जे ग्रीन कार्पेट घालून सगळीकडे नालेसफाईला पाहणीला जात होते ते गायब कुठे आहेत? हा एक प्रश्न आहेच. पण त्यांनी खाल्लेला पैसा नगरसेवकांना आणि राजकीय लोकांना फोडण्यात जात आहे. माजी नगरसेवकांना फोडण्यात जात आहे, पदाधिकाऱ्यांना फोडण्यात जात आहे. पण हा पैसा मुंबईकरांचा आज जे हाल झालेत त्याच्यातून काढलेला पैसा आहे. आपण पाहिलं असेल आज मेट्रोमध्ये, आपण मेट्रो 3 जे आता मला वाटतं 1-1.5 महिन्यापूर्वी उद्घाटन झालं ज्या स्टेशनचं, 2 आठवडे बरोबर 1 मेला झालं आणि 2 आठवडे झाले नाहीये. तिथे आता आपल्याला आतही जाऊ देत नाहीये, जणू काही इमर्जन्सी लावलेली आहे. खालती राडा रोडा दिसतोय. म्हणजे मेट्रो वापरणाऱ्यांना काय धोका आहे तुम्ही पहा. पाणी तर तुंबलंच होतं, पण जिथून तुम्हाला व्हिज्युअल्स मिळाले असतील काही ठिकाणी कुठे काही कोलॅप्स झालंय का, काय दिसतंय का, आपल्याला दिसत होतं. हे अशी हालत तिथे आता आपण पाहतो. हिंदमाता 2022 साली आम्ही फ्लड फ्री केलं होतं. हिंदमाता पूर नियंत्रण आम्ही तिथे योजना केली होती, ते आज तुंबलेलं आहे. ब्रिज कॅन्डी इथे वॉर्डन रोडच्या जागी जिथे आता नवीन काँक्रीटचा रस्ता झालाय तिथे बाजूला ऍस्फॉल्टचा रस्ता खचलेला आहे. एकंदर भाजपा जी केंद्रात 10 वर्ष आहे, राज्यात 10 वर्ष आहे आणि आता पूर्णपणे सगळं काही यंत्रणा सीएम ऑफिस मधून चालते आणि नगर विकास खात्यातून चालते, ती कशी भ्रष्ट आहे आणि निकम्मी आहे हे आपल्याला दिसायला लागलेलं आहे. मुंबई विश्वास ठेवू शकत नाही भाजपवर, कारण जर ठेवला तर गोखले पुलाचे जसे हाल झाले होते किंवा अंधेरी सबवेचे झाले किंवा आज सगळे मुंबईत पाहतोय तसे हाल मुंबईचे होतील. आदित्य, हिंदी में जानना चाहेंगे आप, एक्वालाइन जिस तरह से मेट्रो का उद्घाटन अभी हुआ है, ऐसे में इस तरह की परिस्थितियां पहली ही बारिश में हुई। ये मेट्रो ने जो डिजाइन किया है, एक्वालाइन क्यों कहा है शायद आज पता चलेगा. पहली ही बारिश नहीं है, तीसरी बारिश है मुंबई में और पूरा भर गया है. 1 मई को जिसका अनावरण हुआ था, जिसका उद्घाटन हुआ था, आज वहां छोड़ रहे भी नहीं है क्योंकि वहां काफी सारी चीजें कोलैप्स हुई है. हमने देखी, डेब्री देखी ग्राउंड फ्लोर पे. आज ऐसी नौबत आई कि मेट्रो लाइन हल्की से बारिश में पूरी बंद हो गई है. इसमें क्या भ्रष्टाचार है वो लोगों के सामने तो आना ही चाहिए. लेकिन आज देखिए मुंबई के रास्तों के हाल देखे. बैंड्रा वेस्ट तो पूरा खोद के रखा था, वैसे ही सारी मुंबई खोद के रखी है. नाले सफाई हुई नहीं है और भ्रष्टाचार जो इस भाजपा का है वो लोगों के सामने आया है. सर, एकनाथ शिंदेनी आश्वासन दिलं होतं की यंदा मुंबईकरांना एकनाथ शिंदे हे खोटारडे आहेत हे लोकांसमोर आलेलं आहे. कारण त्यांनी सांगितलं होतं 2 वर्षात रस्ते खड्डामुक्त करू. त्यांच्या खिशातले खड्डे भरलेले आहेत पण मुंबईचे रस्ते खड्डेमुक्त झाले नाहीयेत. हेच काय तुम्ही पहा, मागच्याच आठवड्यात मी छत्रपती संभाजीनगरला गेलो होतो. हिंदुर्ग सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग जो मिंदेंनी बनवायचा क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करतोय, त्यांचं श्रेय एकच आहे की 1 किलोमीटर सुद्धा फ्लॅट कुठे नाही. आपण पाहतो तो रस्ता देखील वरती खालती सगळीकडे भ्रष्टाचार मिंदेंचा दिसत आहे. नक्कीच, पण सरकारला तुम्ही काय सांगू इच्छिता? कारण आता हवामान खात्याकडून रेड अलर्ट देण्यात आलेला आहे मुंबईला. बघा, रेड अलर्ट हा काही नवीन नाहीये. रेड अलर्ट हा आमच्याही वेळी यायचा, पण आमचं सरकार असताना एकतर आम्ही रस्त्यावर असायचो, कामं करत असायचो आणि दुसरं म्हणजे फ्लड स्पॉट्स कुठे असणार ही यादी आम्ही जाहीर करायचो, पंप लावायचो. हिंदमाता जे 2 वर्षापूर्वी आम्ही पूरमुक्त केलं होतं ते तिथे परत पूर कसं येऊ शकतो? तिथे पाणी भरूच कसं शकतं?
तिथे तर पूर्ण यंत्रणा लावली आहे. म्हणजे कुठे ना कुठेतरी हे सरकार मुंबईचा द्वेष करतं हे दिसायला लागलं. तुम्ही पाहणीसाठी Right now we are at the metro station, the Aqua Line. It is probably aptly named Aqua Line because it is full of water today. What is unfortunate is this was inaugurated just 2 weeks ago, this particular station. Today we were not allowed to enter because apparently things are falling from the top. Whatever we saw is debris has